घोडदौड सुरू झाली. अत्यंत कमी वयात हे साहसी धाडस केले आणि पूर्णत्वासहित नेले. श्रोते हो, शिवराय हे सर्व गुण संपन्न होते. काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत किती संकटे आली तरी डगमगून न जाता त्यावर शितफीने मात देत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढ्य शत्रूशी लढा देत एका वीर पुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले. श्रोते हो, गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की शिवरायांचं शिवभक्त म्हणून जगण्याचा सन्मान मिळतोय, कारण यापेक्षा श्रेष्ठ स्थान जगात कोणतंच नाही. आणि म्हणूनच म्हणते, राजे तुम्ही होता म्हणून मंदिरांना दिसले कळस आणि दारात तुळस. राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुवासिनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ. श्रोते हो, शिवरायांपूर्वी सुमारे 400 वर्ष या महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्रातील बहुतांश भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या सत्तेत होता. यांच्या विरुद्ध लढण्यासाठी आणि जनतेला कायमची सुखी करण्यासाठी हे स्वराज्याचे पवित्र कार्य शिवरायांनी हाती घेतले आणि वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. श्रोते हो, शिवराय किती धाडसी होते. शिवरायांनी गनिमी कावाय तंत्राचा अवलंब करून अनेक गड व किल्ले जिंकले. या तंत्राचा वापर करताना त्यांना घनदाट जंगले, डोंगरी किल्ले व प्रजेचा पूर्ण पाठिंबा होता. इंग्रज, सिद्धी, पोर्तुगीज यांना दरारा वाटावा असे भक्कम मारमार शिवरायांनी उभा केले. आणि म्हणूनच म्हणते, सत्य और धर्म की राह पर चलना हमें शिव छत्रपति ने सिखाया था. इनके आगे मुगल बादशाह ने भी अपना सर झुकाया था. इनके आगे मुगल बादशाह ने भी अपना सर झुकाया था. श्रोते हो, शिवरायांना भारतीय आरमाराचे जनक म्हटले जाते. त्याने आपल्या स्वराज्यात कधी कोणता भेदभाव केला नाही. संतांचा विद्वानांचा सत्कार केला, मंदिरचे व मशिदीचे रक्षण केले, स्त्रियांचा सन्मान केला. असा आदर्श पुत्र, कुशल संघटक, रयतेचा वारी, दुर्जनाचा कर्दनकार आणि सज्जनाचा कैवारी तो राष्ट्रपुरुष 3 एप्रिल 1680 रोजी दुःखाच्या सागरात लोटून आनंदात विलीन झाला. शेवटी जाता जाता या विचारपीठाची, ज्ञानपीठाची आणि साहित्यपीठाची रजा घेताना इतकेच म्हणते, अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती, सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती. शिवछत्रपती. मनपूर्वक धन्यवाद.